जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु सत्तदत्त चरणा विद्याभ्या नमः. पंचमो अध्याय प्रारंभ. श्री सद्गुरु सत्यदत्त सूत म्हणाले, शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक पूजा व्रत ज्याने स्वीकारले आहे असा हा परमेश्वर श्री सद्गुरु सत्तदत्तात्रय आहे. काय म्हणाले ओ सूत? शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हेच व्रत कुणी स्वीकारले? ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते कोण आहेत? परमेश्वर श्री सद्गुरु सत्तदत्तात्रय आहेत. म्हणजे त्यांना शरण गेलेल्या प्रत्येक भक्ताचे रक्षण करणे हे त्यांनी काय केलंय व स्वीकारलंय. आणि ते स्वीकारतात प्रत्येक भक्ताचं रक्षण. शरण आलेल्या प्रत्येक भक्ताचं रक्षण श्री सद्गुरु सत्तदत्तात्रय करतात. याकरिता हे मुनी श्रेष्ठ हो, पुन्हा आदराने त्याचा प्रभाव श्रवण करा. म्हणून मुनी श्रेष्ठ हो, पुन्हा त्यांचं काय करा? त्यांचा प्रभाव त्यांचा प्रभाव काय करा? श्रवण करा. गोदातटी राहणारा हरी शर्मा म्हणून एक ब्राह्मण होता. त्याला 20 वर्षाचा एक पुत्र होता. काय सांगतायत सूत? काय सांगतायत? गोदातटी एक ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव काय होतं? हरी शर्मा होतं. आणि त्याला एक काय होता 20 वर्षाचा मुलगा होता. त्याला जन्मापासूनच गुल्म, 8 वर्षाचा क्षय, 3 वर्षाचा जलोदर, 1 वर्षाचा जीर्णज्वर व 6 महिन्यांचा कासयुक्त अतिसार हे विकार होते. तसेच 4 महिन्यापासून भगंदरही झाला होता. आता बघा, मुलगा किती 20 वर्षाचा, आणि त्याला जन्मापासूनच अनेक रोगांनी काय केलं होतं? ग्रासलेलं होतं. एखाद्याचं बघा आयुष्यामध्ये सगळं असतं, परंतु काय आजारांनी काय त्या व्यक्तींना काय केलेलं असतं? ग्रासलेलं असतं. त्या पद्धतीनं ह्या हरी शर्माचा मुलगा 20 वर्षाचा होता. त्याला अनेक आजारांनी काय केलं होतं? ग्रासलेलं होतं. त्रिदोषाने व्याप्त झालेल्या त्या आपल्या मरणोन्मुख पतीला पाहून अत्यंत दुःखी झालेली त्याची 16 वर्षाची श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयांना शरण गेली. पहिलं काय असायचं? लग्न काय व्हायचं? लवकर व्हायचं. मग त्या 20 वर्षाच्या मुलाचं लग्न झालेलं होतं आणि त्याची पत्नी किती वर्षाची होती? 16 वर्षाची होती. आणि असं हे त्रिदोष अनेक आजारांनी आपल्याला बघा, पतीला आजारांनी ग्रासलं की सर्वात जास्त कष्ट कुणाला होतं? त्याच्या पत्नीला होतं. म्हणून त्रिदोषाने व्याप्त झालेल्या त्या मरणोन्मुख म्हणजे मरणाच्या दारात टेकलेल्या आपल्या पतीला पाहून तिला अत्यंत दुःख झालं. आणि अत्यंत माणूस कधी जातो? परमेश्वराला शरण कधी जातो? ज्या वेळेस त्याच्यावर संकट खूप असतात आणि त्या संकटामधून सुटण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही, त्यावेळेस काय जातात श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयांना शरण जातात. त्याचप्रमाणे ती 16 वर्षाची स्त्री कुणाला शरण गेली श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयांना शरण गेली व म्हणाली, हे सद्गुरो, मला सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहेत. त्यांना केलेले अतिशय उत्तम औषध उपचारही दुर्दैवाने निष्फळ झाले आहेत. बघा, समर्थांना मागायचं काय हे पण कळलं पाहिजे. काय मागितलं तिनं गेल्या की मला काय द्यावं? सौभाग्य द्या. आता हिला सौभाग्य द्यायचं म्हटलं तर समर्थांना काय करावं लागेल? तिच्या पतीला काय करावं लागेल? रोगमुक्त करून त्याचं आयुष्य काय करावं लागेल? वाढवावं लागेल. म्हणून तिनं काय मागितलं सद्गुरूंना की मला काय द्या? सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहेत. म्हणजे त्यांना अनेक रोगांनी काय केलंय? ग्रासलेलं आहे असं ती काय करू लागली? सद्गुरूंना सांगू लागली. त्यांना केलेले अत्यंत उत्तम औषधोपचारही
दुर्दैवानं काय ठरतायत, निष्फळ ठरतायत. त्यांना कोणताही, बघा आपल्या आयुष्यात बघा अशी वेळ येते की कोणताही उपाय केला तरी काय होत नाही हो, तो उपाय लागूच पडत नाही. मग माणूस काय करतो, परमेश्वराला देवाला काय हो शरण जातो. तशीच ही काय म्हणाली हो, ती सद्गुरूंना म्हणाली की त्यांना केलेलं कोणताही औषध उपचार काय होत नाही, चालतच नाहीये त्यांच्यावरती, सगळे निष्फळ ठरलेले आहेत. अनेक डॉक्टरांना दाखवलं, आजार कळत नाही. आणि हे तर माणूस तर काय चाललेला असतो, खंगत चाललेला असतो. अशा वेळेस कोण हो, समर्थच आपल्याला यातून सोडवतात. त्या साध्वी स्त्रीने अशी प्रार्थना केली असता श्री सद्गुरू तिच्या घरी गेले. बघा त्या स्त्रीने, साध्वी स्त्रीने सद्गुरूंना अशी प्रार्थना केली. त्यावेळेस तिच्या पतीला पाहण्यासाठी सद्गुरू कुठं गेले हो, तिच्या घरी गेले. तिच्या पतीला पाहून अवलोकन करून त्या साध्वी स्त्रीकडून श्री सद्गुरू सत्तदत्त पूजा करविते झाले. तिच्या पतीला पाहिलं, अवलोकन केलं आणि त्या साध्वी स्त्रीकडून सद्गुरू सत्तदत्तात्रयांनी काय केलं हो, श्री सद्गुरू सत्तदत्त पूजा करून घेतली. जशी उपासना वाढत गेली तसे ते रोग शीघ्र नाहीसे झाले. जशी उपासना तिची वाढत गेली तसे त्या व्यक्तीच्या पतीचे सर्व रोग काय झाले हो, शीघ्र नाहीसे झाले. उपासनेतून प्राप्त झालेल्या ज्ञान वैराग्य सामर्थ्यामुळे तो ब्राह्मण रोगमुक्त झाला. उपासनेतून प्राप्त झालेल्या काय हो, ज्ञान वैराग्य सामर्थ्यामुळे तो ब्राह्मण रोगमुक्त झाला. आता समर्थांना इथं काय सांगायचं, रोग बाहेरचेही रोग आणि आंतरीचेही रोग, विषय विकारांचे जे रोग होतात, त्या रोगातून मला सांगा, त्या रोगांवर कुठलं औषध आहे का हो? काम आला, क्रोध आला, लोभ आला, मद आला, मत्सर आला, दंभ आला, संशय आला, चिंता आली, ह्या आंतरिक विषयांवरती कुठलं औषध आहे का हो? अशा विषयांनी जर एखादा व्यक्ती, समर्थांना हे सांगायचंय, कोणत्या रोगाने बाह्य दिसतात रोग, परंतु आंतरीचे झालेले रोग, आंतरीच्या रोगातून मुक्त करायचंय, हे कार्य कोण करतं? फक्त सद्गुरू परंपरा. म्हणजे खुद्द श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयच आपल्याला या विषय विकारांच्या रोगातून मुक्त करून, आणि जो मनुष्य विषय विकारातून मुक्त होतो म्हणजे काय हो, एक लक्षात घ्या, विषय विकार नसतील तर मनुष्य जगूच शकत नाही. परंतु तेच विषय विकार परमार्थाला काय करायचे, लावायचे, आणि परमार्थ काय करायचा हो, करून घ्यायचा. म्हणजे परमार्थ उत्तमाचा करायचा. जे काही आपले विषय विकार आहेत ते चांगल्यासाठी वापरायचे, चांगल्यासाठी काय करायचे, वापरायचे. मग त्यातून काय होणार आहे, आपल्याला ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य प्राप्त होणार आहे. म्हणून इथं काय सांगितलंय, 20 वर्षाचा मुलगा म्हणजे काय सांगायचं व समर्थाला अद्वैत निरूपण काय सांगायचंय, 20 वर्षाचा आपण सर्वजण या वयामध्ये काय होतं, अंतरी विषय विकारांची काय होते, वाढ होते. एवढे विषय विकार प्रबळ होतात की त्याच्यावरती नियंत्रण कोणीच मिळवू शकत नाही. त्याच्यावर कोणतं बाह्य औषध आहे का हो, कोणता डॉक्टर आहे का हो, नाहीये. श्रवण मात्रा एवढंच काय आहे, त्याच्यावरती औषध आहे. आणि त्या श्रवणा मात्रेतून काय होतं हो, मनुष्य रोगमुक्त होतो. रोगमुक्त होतो म्हणजे काय, त्या विषय विकारांच्या काय होतो, तो विषय विकारातून मुक्त होतो. आणि त्याला त्या श्रवणामधून ज्ञान वैराग्य सामर्थ्य काय होतं, प्राप्त होतं. हे समर्थांना सांगायचंय. तसेच इहलोकी संपत्ती, संतती, आयुष्य व कीर्ती, तसेच श्री सेवा, दास्य भक्ती यांचा लाभ घेऊन उत्तम गतीस प्राप्त झाला. तसंच काय हो, इहलोकी नुसतं ज्ञान वैराग्य सामर्थ्यच प्राप्त होतं असं नाहीये. संपत्ती, जे त्याची इच्छा आहे ते समर्थ काय करून देतात व प्राप्त करून देतात श्रवणामधून.
त्या व्यक्तीला प्रत्येकाला काय प्राप्त होतं व संपत्ती, संतती, आयुष्य व कीर्ती, तसेच श्री सेवा, दास्यभक्ती या सर्व गोष्टींचा काय होतो, लाभ होतो. लक्षात घ्या, श्रवणातून काय प्राप्त आहे, तर हे प्राप्त आहे. ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य तर मिळतच, शिवाय इहलोकात जे जे पाहिजे ते संपत्ती, संतती, आयुष्य, कीर्ती, श्री सेवा, दास्यभक्ती हे सुद्धा काय होतं व प्राप्त होतं. आणि या सर्वांचा लाभ घेऊन उत्तम गतीस काय होतो, आपण प्राप्त होतो. जसा तो ब्राह्मणाचा मुलगा उत्तम गतीस प्राप्त झाला, त्याला काय प्राप्त झालं, ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य या गोष्टीमुळे तो ब्राह्मण रोगमुक्त झाला. आणि शिवाय इहलोकी संपत्ती, संतती, आयुष्य व कीर्ती, तसेच श्री सेवा, दास्यभक्ती यांचा लाभ घेऊन उत्तम गतीस प्राप्त झाला. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची ही पूजा मनुष्यांना पापनाशक, तुष्टी देणारी, पुष्टी देणारी, भुक्ती व मुक्ती देणारी आहे. अशी ही पूजा काय आहे, खूप श्रेष्ठ अशी ही काय आहे, पूजा आहे. आणि ही पूजा मनुष्यांना पापनाशक, तुष्टी देणारी, पुष्टी देणारी, भुक्ती व मुक्ती देणारी आहे. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या कृपेने मी ही पूजा संक्षेपाने कथन करीत आहे. काय म्हणतायत सूत, की सद्गुरू दत्तात्रेयांच्या कृपेनेच मी ही पूजा काय करत आहे, थोडक्यात सांगतोय तुम्हाला. तुमचं कल्याण व्हावं, ऐकणाराचं, श्रवण करणाराचं प्रत्येकाचं कल्याण व्हावं म्हणून मी काय करतो, हे थोडक्यात सांगतोय. वेद धर्म म्हणाले, हे दीपका, सुतांच्या मुखातून हे श्रवण करून नैमिषारण्यातील महर्षी एकाग्र चित्त होऊन श्रद्धा भक्तीपूर्वक श्री सद्गुरू सत्त दत्त पूजा करविते झाले. हे सर्व कोण कोणाला सांगतंय हो, ही सद्गुरू सत्त दत्त पूजा वेद धर्म मुनी कुणाला सांगत आहेत, दीपकाला सांगत आहेत. आणि दीपकाला काय सांगितलं, सुतांच्या मुखातून हे सर्व श्रवण करून तेथील महर्षी एकाग्र चित्त होऊन त्यांनी काय केलं व श्रद्धा भक्तीपूर्वक श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची काय केली, पूजा केली. हे वत्सा दीपका, यज्ञ दीक्षा घेतलेले हे महर्षी श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या दर्शनाची इच्छा करून एकाग्र चित्ताने श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या चरणाचे स्मरण करते झाले. काय सांगतायत वेदधर्म मुनी दीपकाला, की हे जे यज्ञ दीक्षा घेतलेले महर्षी आहेत त्यांनी काय व श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या दर्शनाची इच्छा करून ते काय करू लागले, एकाग्र चित्ताने श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे चरणाचे स्मरण करते झाले. नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे असा सुगंधी वायू वाहू लागला. त्या पाठोपाठ तेजोराशी श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय स्वमाया योगे प्रगट झाले. काय हो, सुखकारक ज्याचा स्पर्श आहे, ज्याच्या येण्याने काय होतो, देहाला पण काय होतो, सुखकारक स्पर्श होतो, सुगंधी वायू वाहू लागतो. त्या पद्धतीचा काय झाला, त्यांना सुखकारक ज्याचा स्पर्श आहे असा सुगंधी वायू काय झाला, वाहू लागला. त्या पाठोपाठ तेजोराशी तेजोमय श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय काय झाले हो, प्रगट झाले. उदय पावणाऱ्या सूर्याप्रमाणे तेजोमंडलामध्ये असणाऱ्या श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांना चर्मचक्षुनी अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत. आता परमेश्वराला भेटायचंय, बरोबर आहे. जे आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलंय, काय हो, श्रीकृष्णांनी ज्यावेळेस स्वतःचं विराट रूप अर्जुनाला दाखवले, म्हणजे श्रीकृष्णांना वाटलं की माझ्या भक्ताला काय मिळावं, माझं विराट रूपाचं दर्शन व्हावं म्हणून त्यांनी ते विराट रूप प्रकट केलं. परंतु त्याचे चर्मचक्षु ते रूप पाहण्यास काय नव्हते, समर्थ नव्हते. त्याने डोळं मिटले, ते एवढं तेजोमय रूप तो पाहू शकत नव्हता. मग श्रीकृष्णांनी त्याला काय दिली हो, ज्ञानदृष्टी दिली. त्याच पद्धतीने श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचं विराट रूप म्हणजे तेजोमय रूप
ते ब्राह्मण आपल्या चर्मचक्षूंनी काय अवलोकन म्हणजे पाहण्यास काय ठरले? असमर्थ ठरले. त्यांनी काय घेतलं? डोळे मिटून घेतले. नेत्र मिटून ते ब्राह्मण एकाग्र चित्त होऊन हृदयामध्ये हरीची प्रार्थना करीते झाले. त्यांनी काय केलं? ब्राह्मणाने डोळे मिटून घेतले आणि ते काय करू लागले? सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची प्रार्थना अंतरामध्येच करू लागले. कारण काय हो, डोळ्यांनी त्यांचं दर्शन घेणं ब्राह्मणांना शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी डोळे मिटून घेऊन आतून देवाची प्रार्थना करू लागले. आम्हाला प्रभूचे दर्शन कसे होईल असे चिंतन ते ऋषी करत होते. आता त्यांना चिंता पडली की काय हो, एवढं तेजोमय रूप आपण आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही, मग आता आपल्याला देवाचं दर्शन कसं होणार? ह्याची चिंता कोणाला पडली? त्या ब्राह्मणांना पडली. त्याचं चिंतन ते काय करत होते? अंतरी त्याचं चिंतन करत होते. तेव्हा आकाशवाणी झाली, हे ऋषी हो, नेत्र उघडा. तेव्हा आकाशवाणी काय झाली? हे ऋषी हो, नेत्र उघडा. कारण सामर्थ्य कुणाचं होतं? सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचं होतं. मग तेव्हा ईश्वराची कृपा झालेले ते ब्राह्मण भगवत स्वरूप पाहते झाले व शुद्ध चित्त होऊन स्तुती करू लागले. काय हो, लगेचच काय परमेश्वराचं दर्शन होणं एवढं सोपं नाहीये. त्यासाठी काय लागते हो? अंतरी काय लागतो? भावार्थ तसा पाहिजे. आणि देवाच्या इच्छेशिवाय आपल्याला देवाचं दर्शन होत नाही, हे लक्षात ठेवा. समोर देव जरी आला तर त्या देवाची इच्छा असेल तरच आपल्याला त्याचं दर्शन होतं. त्या पद्धतीनं आकाशवाणी काय झाली? ऋषी हो, नेत्र उघडा. तेव्हा ईश्वराची कृपा झालेले ते ब्राह्मण भगवत स्वरूप पाहते झाले. त्याच वेळेस काय हो, ज्या वेळेस भगवंताची आज्ञा झाली त्यावेळेसच त्या ब्राह्मण काय करू शकले हो? भगवत स्वरूप पाहते झाले आणि शुद्ध चित्त होऊन स्तुती करू लागले. ऋषी म्हणाले, आपण ऋषी नाही, तसेच वर्णाश्रम धारण करणारही नाही. आपण त्रिगुणातीत परब्रह्म स्वरूप आहात. आपणच स्व अंशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले आहे. काय करायला लागले हो ते ब्राह्मण? श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची काय करायला लागले? स्तुती करायला लागले. आसुरी वृत्ती असणारे व मायेने मोहित झालेले लोक आपले दिव्य उत्तम सत्य असे तेजोमय रूप जाणत नाही, म्हणूनच या संसारात फार श्रमतात. आता सांगितलं ना, म्हणजे देवाची इच्छा असेल त्याच व्यक्तीला काय होणार आहे हो? देवाचं दर्शन होणार आहे, देवाची जाणीव होणार आहे. आणि हे रूप, तेजोमय रूप जाणण्याचं सामर्थ्य कुणाकडे असणार आहे? ज्याची वृत्ती निवृत्त झालेली आहे त्यांनाच काय होतं? सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचं दर्शन होतं. आणि ज्यांच्याकडे आसुरी वृत्ती आहे, जे लोक मायेने मोहित झालेले आहेत, ते लोक सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचं दिव्य उत्तम सत्य असे तेजमय रूप जाणू शकत नाहीत. आणि म्हणून त्यांना काय होतात संसारात अनेक, म्हणूनच या संसारात फार श्रमतात. तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संहार करणारा आहेस. तू सगळं काय आहेस? उत्पत्तीही करणारा तूच आहेस. या विश्वाची पोषण करणाराही तूच आहे आणि संहार करणाराही तूच आहे. कारण काय हो, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय म्हणजे काय? ह्या त्रिगुणांचा, ब्रह्मा विष्णू महेश यांचाच काय आहे हो तो? ह्या तिघांचा मिळून काय बनलेलं आहे? श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय बनलेले आहेत. म्हणून ते ब्राह्मण काय म्हणाले? तुम्हीच काय आहात? या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संहार करणारे आहात. कारण आपल्याला माहिती आहे, अनुसूयेची गोष्ट माहिती आहे आणि सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला हे आपल्याला माहिती आहे. मग हे तिघेजण सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या रूपाने ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिघांचंही काय होतं? ह्या तिघांचा अवतार कोण आहे? श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय आहेत. प्रत्यक्ष ब्रह्मतत्व तूच आहेस. हे परमात्मन, हे सर्व विश्व ब्रह्मरूप आहे. तू सर्वात्मा आहेस. तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी रममाण होते, तो तुझ्या स्वरूपात लीन होते. बघा सगळं काय करू लागले ते ब्राह्मण? सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची स्तुती करत होते.
पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व ब्राह्मण या 8 रूपांनी जगन्मय तूच भासत आहेस. तुझे अत्यंत गूढ असे स्वरूप सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रूप आम्ही जाणू शकलो, हा सर्व आपलाच कृपा प्रसाद आहे. हा अनुभव पूर्व पुण्याईनेच आम्हाला आलेला आहे. काय सांगितलं ब्राह्मणांनी? कारण ब्राह्मणांना अनुभव आला की आपण स्वतःहून सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचं रूप पाहू शकत नाही. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची आज्ञा झाली तरच आपण त्यांचे रूप काय करू शकतो, जाणू शकतो. आणि सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या कृपा प्रसादाशिवाय त्यांचं दर्शन आपल्या नेत्रांना होऊ शकत नाही. हा सर्व अनुभव पूर्व पुण्याईनेच काय आलाय, आमची काहीतरी पूर्व पुण्याई असेल. म्हणूनच श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचं दर्शन आमच्या नेत्रांनी आम्हाला काय झालं, होऊ शकलं, असं ते काय म्हणत होते, ब्राह्मण म्हणत होते. याप्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्ट झालेले श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय त्या ऋषींना सर्व विश्व आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दाखवते झाले व आपल्या दिव्य वाणीने त्यांना म्हणाले. जसं श्रीकृष्णांनी आपलं दिव्य रूप अर्जुनाला दाखवलं, त्याप्रमाणे श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी सर्व विश्व आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दाखवते झाले. ब्राह्मणांना काय केलं, विश्वरूप दर्शन दिलं. आणि आपल्या दिव्य वाणीने सद्गुरू सत्त दत्तात्रेय त्या ब्राह्मणांना काय म्हणाले बघा. हे ब्राह्मण हो, तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. काय सांगितलं? तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी इथे आलो आहे, दुसरं काहीही कारण नाहीये. मी कशासाठी आलोय? फक्त तुमच्यावरती कृपा करण्यासाठी मी इथे आलो आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या अनेक जन्मातील केलेल्या श्री सेवा दास्य भक्तीमुळे मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे. याकरता तुम्ही अखंड श्री सेवा दास्य भक्ती घडावी ही श्री चरणी नम्र विनंती करा. काय सांगितलं समर्थांनी, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी? तुमच्या अनेक जन्मातीत केलेल्या श्री सेवा दास्य भक्तीमुळेच मी तुमच्यावरती काय झालेलो आहे, संतुष्ट झालो आहे. आणि याकरता तुम्ही आता इथून पुढं काय करा, अखंड श्री सेवा दास्य भक्ती घडावी ही श्रीचरणी काय करा, नम्र विनंती करा. तेव्हा शौनकादी ऋषी म्हणाले, हे देवा, तूच आम्हाला स्वस्वरूपाचे ज्ञान करून देऊन स्वभक्त व शांत चित्त कर. तेवढ्याच शौनकादी ऋषी काय म्हणाले हो, की हे देवा, तूच आम्हाला काय कर, स्वस्वरूपाचं ज्ञान करून दे. कारण परमेश्वराने स्वस्वरूपाचं ज्ञान करून दिल्याशिवाय आपण स्वभक्त व शांतचित्त होऊ शकणार नाही. म्हणून शौनकादी ऋषीने काय मागितलं? प्रत्येकाने असंच मागितलं पाहिजे. काय? तूच आम्हाला काय करून दे, स्वस्वरूपाचं ज्ञान करून दे आणि आम्हाला स्वभक्त व शांतचित्त कर. कारण स्वभक्त आणि शांतचित्त झाल्याशिवाय आपल्याकडून अखंड निष्काम श्री सेवा दास्य भक्ती घडू शकत नाही. कारण तूच सर्व साक्षी आहेस. आम्ही काय बोलावे, आपणच आमचा मनोरथ जाणून सर्वतोपरी आम्हास उपासनेस योग्य करा. समर्था काय निवेदन मांडलं शौनकादी ऋषींनी, की आम्ही त्या पात्रतेचं नाहीये, श्री सेवा दास्य भक्ती करण्याच्या पात्रतेचं नाहीये. तुम्ही काय करा, ते स्वपात्र बनवा, आम्हाला पात्रतेचं बनवा. आम्ही काय बोलावे, आपणच म्हणजे आम्ही काय बोलावं काय नाही हे आम्हाला काय करा, शिकवा. आपणच आमचा मनोरथ जाणून आम्हाला काय करा, उपासनेस योग्य करा. बघा मागणं काय आहे, तुम्ही कारण सद्गुरू सत्त दत्ता तुम्हाला जी अशी अभिप्रेत उपासना आहे ना, तशी तुम्ही आमच्याकडून करून घ्या आणि तशी उपासना घडावी म्हणून आम्हाला काय करा, त्या पात्रतेचं बनवा, योग्यतेचं बनवा. आम्हाला उपासनेस काय करा, योग्य करा. श्री सद्गुरू हे आता शौनकादी ऋषींचं हे बोलणं ऐकून बघा श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय काय म्हणाले. श्री सद्गुरू सत्त दत्त म्हणाले, तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे जे स्तवन केले ते मनुष्यांना सायुज्य मुक्ती देणारे आहे. काय म्हणाले हो सद्गुरू? दिनाचा दयाळू आहे तो. ते काय म्हणाले, तुम्ही आता श्रद्धेने मला प्रिय असे जे स्तवन केले तेच काय हो, मनुष्यांना सायुज्य मुक्ती देणारे आहे. बघा, हे ब्राह्मण हो, तुम्ही या जन्मीच
देहांती मन व वाणीला गोचर न होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल यात शंका नाही. बघा आशीर्वाद दिला काय, या जन्मीच देहांती मन व वाणीला गोचर न होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल यात शंका नाही. याच जन्मी देणं कुणाचं आहे, हे श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचं देणं आहे. लगेचच देऊन टाकलं लगेचच. ही श्री सद्गुरू सत्तदत्त पूजा सन्निपात नेत्ररोग मेह कुष्ठ श्लेष्म क्षय ज्वर वातविकार पित्तविकार गुल्मरोग देशात स्वचक्र परचक्र इत्यादिकांनी उत्पन्न होणारा क्षोभ या सर्वांचा नाश करील. या पूजेने वंद्या स्त्रीस पुत्र होईल. संकटांनी गांजून गेलेला मनुष्य त्यातून मुक्त होईल. दरिद्री पुरुषाला द्रव्य प्राप्ती होईल. रोग्याला आरोग्य प्राप्त होईल. मुमुक्ष पुरुषाला सद्गती प्राप्त होईल. ज्याला जे इष्ट असेल ते त्याला या योगे प्राप्त होईल. काय सांगितलं हो, सर्व काही प्राप्त कुठं होणार आहे, श्री सद्गुरू सत्तदत्त पूजेमध्ये काय होणार आहे, जो श्रवण करील त्याला हे काय होणार आहे, सर्व प्राप्त होणार आहे. ज्याला जे जे अभिप्रेत असेल ते प्राप्त कुठं होणार आहे, श्री सद्गुरू सत्तदत्त पूजा श्रवण केल्यानंतर. वेद धर्म मुनी म्हणाले दीपका असे बोलून तेजोराशी देवादिदेव श्री सद्गुरू सत्तदत्त राज अंतर्धान पावले. वेदधर्म मुनी दीपकाला काय म्हणाले, हे असं बोलून तेजोराशी देवादिदेव श्री सद्गुरू सत्तदत्त राज काय झाले, अंतर्धान पावले. हे अवलोकन करून शौनकादी ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले. शौनकादी ऋषी पण काय सांगत होते वेदधर्म मुनी दीपकाला, हे सर्व अवलोकन करून शौनकादी ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले. वत्सा दीपका असा ह्या प्रभूचा प्रभाव आहे. शरणागतांविषयी दयाळू स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे धाव घेणाऱ्या सर्वेश्वर श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांची उपासना श्रद्धापूर्वक करून तूही परमानंदाला प्राप्त हो. काय सांगितलं वेदधर्म मुनींनी दीपकाला, तू पण काय कर, सद्गुरू सत्त दत्तात्रयांची उपासना श्रद्धापूर्वक करून तूही कशाला प्राप्त हो, परमानंदाला प्राप्त हो. इति श्री सद्गुरू सत्तदत्त पूजा पंचमो अध्याय. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. अज्ञानमूलहरणं जन्म कर्म निवारणं ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरुपादोदक पिबेत. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमोपंत आनंत या राघवाचा. शुकासारके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. हरिभक्त विरक्त विज्ञान रासी जेने मानसी स्थापिले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भासने नष्ट संदेह मोडे. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोनी. जय जय रघुवीर समर्थ.